एसटीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांनो सावधान. जर तुम्ही महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा विद्यार्थी असाल आणि सवलतीचं तिकीट काढून प्रवास करताय, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कारण आता केवळ ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याचे दिवस संपलेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC बंधनकारक करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. याचा अर्थ सरळ आहे. तुमच्या खिशात जर हे स्मार्ट कार्ड नसेल तर तुम्हाला सवलत नाकारली जाईल आणि खिशातून पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय की पारदर्शकता आणण्यासाठी जुन्या ओळखपत्रांची पद्धत आता बंद केली जाणार आहे. आता हे कार्ड कसं मिळणार? तर ते कार्ड घेण्यासाठी तुम्हाला 199 रुपये मोजावे लागणार आहेत. पण तुमच्याकडे जुनं स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून तुम्ही फक्त 149 रुपयात हे नवीन हायटेक कार्ड मिळवू शकता. हे कार्ड म्हणजे तुमच्या साठी एक डिजिटल वॉलेट असेल. यात किमान 100 रुपयांचा बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे आणि प्रवासात सुट्ट्या पैशांची कटकट आता कायमची मिटणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 3000हून अधिक एजंट्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला एसटीची सवलत सुरू ठेवायची असेल तर तातडीने जवळच्या आगारात जाऊन आपलं स्मार्ट कार्ड काढून घ्या. ही माहिती तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक एसटी प्रवाशांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी TOD मराठीला फॉलो करायला विसरू नका.